शेतकरी सन्मान निधीचा पहिला हप्ता रविवारी देण्यात येतोय, पण अवघ्या 2000 रुपयांच्या या सरकारी हप्त्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का असा सवालही विचारला जातोय। शेतकरी सन्मान निधीचा पहिला हप्ता रविवारी 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार। 2000 रुपयांच्या मदतीनं शेतकऱ्यांना दिलासा मिळणार। दुष्काळ, गारपीट अशा आसमानी संकटांमुळे राज्यातल्या शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय। शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। त्यामुळेच पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत मोदी सरकार येत्या रविवारी 2000 रुपयांचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे। गोरखपूर इथल्या शेतकरी मेळाव्यात मोदी एका क्लिकनं देशभरातील 12 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 25,000 कोटी रुपये ट्रान्सफर करणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे शेतकऱ्यांची 2,000 रुपये देऊन जे काय बोलवण चालू आहे, तर खऱ्या अर्थानं त्या 2,000 रुपयांना शेतकऱ्याला काही फरक पडणार नाही। आमचे शरद जोशी म्हणत होते की शेतकऱ्याचा 7-12 एकर कोरा झाला पाहिजे, तरच तो खरा सुखी आणि समाधानी जगू शकेल। ह्या तुटपुंज्या निधीतून किंवा शेतकऱ्याला देणाऱ्या पैशातून शेतकऱ्यांचं काही भलं होणार नाही। एका बाजूला ऊसाची FRP द्यायला कारखानदारांच्याकडे पैसे नाही आहेत, दुसऱ्या बाजूला उन्हाळा आला, दूधजन्य पदार्थाचे दर वाढले तरीसुद्धा दुधाचे दर कमी केले जात आहेत आणि त्याकडं केंद्र सरकार राज्य सरकार काही न करता बघायची भूमिका घेत आहे। दुसरीकडे केंद्रापाठोपाठ राज्य सरकारही शेतकऱ्यांना भेट देण्याच्या तयारीत आहे। राज्यातील सुमारे 7 लाख शेतकरी केंद्र सरकारच्या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे 7 लाख शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार स्वतंत्र योजना सुरू करणार आहे। आता तिन्ही राज्यात त्यांचं हे गेल्यामुळं त्याने आता सत्तेला बेलेले आहे। त्यामुळे आता त्यांनी शेतकऱ्यासाठी 6,000 रुपये योजना चालू केली आहे, पण ही साफ चुकीची आहे। 6,000 रुपयेमध्ये काही होणार नाही। आज ऊसाला दर नाही, दुधाला दर 20 रुपये, 1 वर्ष झाले दुधाला दर 20 रुपये देत आहेत। आता अनुदान बी त्यांनी बंद केलेलं आहे। शेतकऱ्यांची एकदम पिळवणूक होत चाललेली आहे। त्या शेतकरी योजनेपासून ज्यांना 7-12 नाही आहे ते 7 लाख शेतकरी वंचित राहण्याची शक्यता आहे व त्याचा फटका त्यांना लोकसभा व विधानसभा ह्याच्यामध्ये बसण्याची शक्यता आहे। तो न बसावा म्हणून त्यांनी काहीतरी ह्या जे 7 लाख लोक वंचित आहेत त्यांच्यासाठी उपाययोजना करावी ही माझी विनंती आहे। केंद्रापाठोपाठ राज्य सरकारही शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे। 2000 रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतोय, पण ही मदत तुटपुंजी नाहीये का? इतक्या तुटपुंज्या मदतीनं शेतकऱ्यांना खरोखरच दिलासा मिळेल का? शेतकऱ्यांच्या जखमांवर फुंकर घातली जाईल का? असे प्रश्न अनुत्तरितच राहत आहेत। विजय पाटील, साम TV, सांगली।